उद्या 18 मार्च 2026 रोजी मराठी वर्षातील शेवटची अमावस्या म्हणजे फाल्गुन अमावस्या आहे। मंडळी, आपल्या धर्मामध्ये फाल्गुन अमावस्येला विशेष महत्त्व दिले आहे, कारण ही वर्षाची शेवटची अमावस्या असते। 18 मार्च 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता फाल्गुन अमावस्या सुरू होत असून 19 मार्च रोजी सकाळी 6:52 ही अमावस्या संपेल। त्यानंतर 6:53 पासून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि नवीन हिंदू वर्षाची सुरुवात होईल। मंडळी, प्राचीन शास्त्रानुसार या तिथीचे स्वामी पितृदेव आहेत, म्हणून पितरांच्या तृप्तीसाठी या तिथीचे फार महत्त्व आहे। हिंदू धर्मात अमावस्या तिथीचे फार महत्त्वपूर्ण स्थान आहे। अमावस्येचा दिवस पितरांची आठवण करणे आणि श्रद्धाभावाने त्यांची श्राद्ध करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी बरेचसे जातक आपल्या पितरांच्या शांतीसाठी हवन, ब्रह्मभोज इत्यादी करतात आणि सोबत दानदक्षिणा देखील देतात। ज्या लोकांच्या पत्रिकेत पितृदोष असेल, संतानहीन योग बनत असेल किंवा 9व्या भावात राहू निचला असेल, तर त्या व्यक्तींनी अमावस्येला उपवास ठेवायला पाहिजे। उपवास केल्याने मनासारखे फळ मिळतात। विष्णू पुराणानुसार श्रद्धाभावाने अमावस्येचा उपवास केल्याने पितृगणच तृप्त होत नाहीत, तर ब्रह्मा, इंद्र, रुद्र, अश्विनी कुमार, सूर्य, अग्नी, अष्टवायू, वायू, विश्वदेव, ऋषी, मनुष्य, पशु, पक्षी आणि सरीसृप इत्यादी समस्त भूतप्राणी देखील तृप्त होऊन प्रसन्न होतात। शास्त्रानुसार असे मानण्यात आले आहे की देवांअगोदर पितरांना प्रसन्न करायला पाहिजे, तेव्हाच एखाद्या पूजेचे मनासारखे फळ मिळतात।